नमस्कार मित्रांनो, मी हर्षिता आज खूप दिवसानंतर आपल्या समोर घेऊन आली आहे आपल्याच जिल्ह्यात घडलेली एक नवीन आणि महत्त्वाची क्राइम स्टोरी। पोलीस, क्राइम, लॉ आणि फॅक्ट्स या बाबतीत ही माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला नेहमी उपयोगाचा राहणार आहे। तर मित्रांनो, आपल्या जिल्ह्याला चोर, गुन्हेगार, क्रिमिनल्स काही नवीन नाहीत आणि कधी नसणार। पण चोरी केल्यानंतर विमानाने पळून जाणारे चोर तुम्ही पाहिलेत का? विमानाने पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या त्या बॉसला पोलिसांनी त्याच्याच गँग बरोबर कशी अटक केली? गँगचा नेमका एअरपोर्ट वरून कुठे जाण्याचा प्लॅन होता? सर्व क्रिमिनल्सची पोलिसांनी नंतर कशी वरात काढली? सुप्रसिद्ध डी चंद्रकांत टेलर्स आणि शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमका काय रोल होता? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर गॉडफादर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग जाणून घेऊया पोलीस रिक्रिएशन काय असतं आणि कसं केलं जातं। पोलिसांनी क्राइम सीनचं रिक्रिएशन केलं म्हणजे काय तर आरोपींना घटनास्थळी नेऊन प्रत्यक्ष चोरी कशी केली, वापरलेली साधन सामग्री व नियोजनबद्ध हालचाली पुन्हा करायला लावल्या। या कारवाईमुळे चोरट्यांनी नक्कीच धास्ती घेतली असल्याची चर्चा लोकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये आहे। या चोरट्यांनी नेमकी चोरी कशी केली, स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना अटक कशी केली, चोरट्यांचा बिहारला निसटून जाण्याचा प्लॅन पोलिसांनी कसा उधळला, सविस्तर जाणून घेऊया आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। झालं असं की लक्ष्मण राजाराम दुलम, राहणार सातभाईमाळा, बालिकाश्रम रोड, अहिल्यानगर यांचे चितळे रोडवरील डी चंद्रकांत नावाचे दुकान फोडून चोरी करण्यात आली। ही घटना घडली ती 3 ऑगस्टला रात्री 9 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान। या दुकानातून चोरट्यांनी 2.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करून नेला। अहिल्यानगर येथे घडलेली ही पहिलीच घटना नाही। या अगोदर देखील ही सलग घरफोडी, दुकानफोडीच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे PI किरण कुमार कवाडी यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार केले। यात LCBचे API हरीश भोये, PSI राजेंद्र वाघ, अंमलदार शाहिद शेख, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे इत्यादींचा समावेश होता। या पथकाने व्यावसायिक कौशल्य व गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करत हे चोरटे पुणे एअरपोर्टवरून बिहारला पळून जाणार असल्याची माहिती काढली। आपल्या कौशल्यांचा वापर करत आरोपी सफियान शेख, असफाक शेख, निसार अली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। या संपूर्ण प्रकरणामध्ये जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांनी घटनेची तत्काळ दखल घेत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि त्वरित तपास करण्याविषयी सांगितले। तपास न केल्यास व्यापाऱ्यांसहित आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला। मात्र घटनेनंतर अवघ्या 24 तासांच्या आतच LCBने सर्व चोरांना अटक केली। यामुळे जनता व व्यापाऱ्यांमधून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे।